झारा पत्रदेवी महामार्गावरील बांदा शहरातील नूतन उड्डाण पुलाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून व माजी शालेय मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। यावेळी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ नीलमताई राणे, राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र मापसेकर, माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, माजी महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा दारगळकर, माजी सभापती शीतल राऊत, मानसी दुरी आदी उपस्थित होते। बांदा शहरातील वाढती वाहनांची संख्या पाहता कट्टा कॉर्नर येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली होती। सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने उड्डाणपुलासाठी 73 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। सावंतवाडीच्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनीकडून या सुबक व सुसज्ज उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे। यामुळे शहरातील वाहतूक कोंडी व अपघात टळणार आहेत। यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, जावेद खतीब, श्यामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, रुपाली सिरसाड, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी सावंत, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, भाजपा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, भाजपा उपतालुका अध्यक्ष शेखर गावकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, शैलेश केसरकर, निलेश कदम, आनंद वस्कर, विकी केळकर, दीपक सावंत, राजेश विरनोडकर, भैया गोवेकर, मधुकर देसाई, बाळा अखेरकर, माजी मंडल अध्यक्ष महेश धुरी, निलेश सावंत, शुभम साळगावकर, साई सावंत, राकेश केसरकर, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचे प्रताप मूर्ती, महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता वृषाली पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।